विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज 6वी कला बरोबर. अथ षष्टकला प्रारंभ. ठीक आहे, आज या 6व्या कलेला प्रारंभ होत आहे. या कलेचं नाव आहे प्रपंच मिथ्यात्व वर्णन. ठीक आहे जी, हा समस्त प्रपंच कसा आहे, मिथ्या आहे. कसं काय त्याचं वर्णन करणार आहेत या कलेमध्ये, या प्रकरणामध्ये. ठीक, तर सुरुवातीचा जो पद्यात्मक भाग आहे त्याचा आपण उच्चारण करूया. ठीक आहे, माझ्या मागे म्हणा. सकल दृश्य सोध्यास छोड़ना, जग आधार में चित्त जोड़ना. सकल दृश्य सोध्यास छोड़ना, जग आधार में चित्त जोड़ना. त्रयोदशाही जो जागृदादि है, सब प्रपंच सो भिन्न नहीं है. त्रयोदशाही जो जागृदादि है, सब प्रपंच सो भिन्न नहीं है. रजत आदि है सीपी में यथा, त्रयोदशासु ही ब्रह्म में तथा. रजत आदि है सीपी में यथा, त्रयोदशासु है ब्रह्म में तथा. रजत आदिव दृश्य ये मृषा, शुक्तिकादिव ब्रह्म अमृषा. रजतादिव दृश्ये मृषा, शुक्तिकादिव ब्रह्म अमृषा. व्यभिचरै मिथो रजतादिजो, इन्है की मिथो व्यावृत्ति जूत्यो. व्यभिचारिणो रजतादिजो, इन्है की मिथो व्यावृत्ति जूत्यो. शुगति सूत्रवत् अनुग एक जो, अनुवृत्ति तो ब्रह्म आपसो. शुगति सूत्रवत् अनुग एक जो, अनुवृत्ति तो ब्रह्म आपसो. शुगति काम ही 3 अंश जू, अजड़ ब्रह्म में 3 अंश त्यू. शुगति कामहि तीन अंश जू, अजड़ ब्रह्म में 3 अंश त्यू. उभय अंश को सत्य जानिले, तृतीय त्याग दे मोक्ष तो मिले. उभय अंश को सत्य जानिले, तृतीय त्याग दे मोक्ष तो मिले. भिद्ध भ्रमादिजो पंचदा भवम, त्रिविध तापता तप्त सोदवम. वेदसादिजो पंचराभयम्, त्रिविधापता तप्त सोदवम्. परशु पंचधा युक्ति यो करी, करी प्रपंच तो छेदना डरी. पंचधा युक्तियोवरी, करी विचार तो छेदना डरी. नहीं जुजाहि में 3 काल में, तहई भान भय मध्य काल में. नहीं जाहि में 3 काल में, तहई भान है मध्य काल में. शुगतिरौप्यवत् ध्यास सो भ्रमम्, अर्थ ज्ञान दो भ्रांति का क्रमम्. शुगतिरोप्यवत् ध्याससो भ्रमम्, अरज्ञानो भ्रान्तिकाक्रमम्. द्विविध वेम है ज्ञान अर्थ को, अर्थ भ्रांति वा षड्विधा को. वेदमेन है ज्ञान अर्थ को, अर्थ भ्रांति वा षड्विधा को. सकल ध्यास जे जगत में दसे, सब त्याही के बीच में धसे. सकल ध्यास जे जगत में दसे, सब सुयाही के बीच में दसे. निज चिदात्मको ब्रह्म जानिके, सकल वेम को मूल भानिके. निज आत्मको ब्रह्म जानिके, सकल वेम को भूल भानिके. परम मोदको आप बूझिले, यहाई मुक्ति
पितांबरो मिले. धर्म बोधको आप बुझिले, इहं मिली पितांबरो मिले. ठीक. तर याच्यामध्ये बऱ्याच चुका पण झालेल्या आहेत, तर आपण त्याही दुरुस्ती करू, अन्वय आणि अर्थ. ठीक आहे. तर म्हणतात की सकल दृश्य सो अध्यास छोडना, जग आधार में चित्त जोडना. पहिली पंक्ती सरळ आहे. पंक्ती नंबर 2 पहिली दुरुस्ती. तर सर्वात पहिला शब्द लिहिले आहे ते भय, तर भ काढायचा, त्र टाकायचा, त्रयदशाही असा शब्द पाहिजे. दुसरी पंक्ती वाचतो, नंतर अन्वय सांगतो. त्रयदशाही जो जागृदादि है, सब प्रपंच सो भिन्न नहीं है. हे झालं. तर अन्वय कसा, तर वरची पंक्ती जी होती ती सरळच आहे, सकल दृश्य सो अध्यास छोडणं आदी आदी. तर दुसऱ्या पंक्तीचा अन्वय पहा. त्रयदशा ही, किंवा तसं नाही, पहिली पंक्ती सरळ झाली ना, तर त्याच्यानंतर जो जाग्रदादी त्रयदशा ही है, त्याच वेळी पुढं सो सब प्रपंच भिन्न नहीं है. सो सब प्रपंच भिन्न नहीं है. झाल्या पहिल्या 2 ओळी, त्याचा अर्थ समजून घेऊ. पहिला एक झालाय चरण पद्य. तर सकल दृश्य, जेवढं म्हणून दृश्य आहे जगत, दृश्य म्हणजे दिसणार, ज्ञानाचा विषय होणार. मग कोणत्याही इंद्रियाचा विषय हो, चक्षुरिंद्रियाच्या द्वारे आपण जे जे पाहू शकतो ते सर्व दृश्य आहे. रूप, घट, पट, मठ, वृक्ष, पेड़, पौधा, पृथ्वी, जल, ते जे काय पाहू शकतो सर्व दृश्य आहे. श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे ज्याच्या बाबतीत ऐकू शकतो ते सर्व दृश्य आहे. रसनेंद्रियाच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं रसाधिकाचं ते दृश्य आहे. घ्राण इंद्रियाच्या द्वारे ज्या गंधाधिकाचं ज्ञान होतं ते सर्व दृश्य आहे. कळलं? एवढंच नाही, त्वग इंद्रियाच्या द्वारे ज्याचं आपल्याला ज्ञान होत आहे ते सुद्धा सर्व काय आहे? दृश्य. थोडक्यात ज्या वस्तू ज्ञानाचा विषय बनत आहेत त्या सर्वच्या सर्व काय आहेत? दृश्य आहे. तर दृश्य शब्दाच्या अंतर्गत यावत प्रपंच आला. कळलं? तर म्हणतात ब्रह्मदृश्य नाही, ब्रह्मद्रष्टा आहे. द्रष्टा, पाहणारा, जाणणारं तत्व आहे ब्रह्म, आत्मा. त्याच्याहून भिन्न यावत प्रपंच हा काय आहे? दृश्य. मग ग्रंथकार सांगतात की सकल दृश्य, यावत जेवढं म्हणून दृश्य जगत आहे, सो अध्यास, हा सर्व काय आहे? अध्यास आहे. अध्यास आहे म्हणजे भ्रम. अध्यास शब्दाचा अर्थ काय होतो? भ्रम आहे, भ्रमस्वरूप आहे सर्व जगत. कळलं? जसं स्वप्नामध्ये आपल्याला अनेक स्वप्न पदार्थ दिसतात म्हणून ते सारे दृश्य आहे, दिसणारे आहे स्वप्नामध्ये, परंतु ते सर्वचे सर्व काय आहे? भ्रमरूप आहे, म्हणजे वस्तुता नाही आहे. जी वस्तू नसून भासते तिला म्हणतात अध्यास, भ्रम. अध्यस्त वस्तू आहे ती. सर्प, दोरीवर भासणारा सर्प कसा आहे? अध्यास आहे तो. ठीक आहे. तर सकल दृश्य स्व अध्यास, काय करायचं त्याचं? छोडना, त्याला सोडून द्यायचं. आता समस्त हा दिसणारा प्रपंच, असणारा प्रपंच, मायामायेचं कार्य दृश्य आहे आणि तो अध्यास स्वरूप आहे, भ्रम स्वरूप आहे, त्याला सोडून द्यायचं सांगितलं. पण सोडून द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. तर जे अध्यस्त पदार्थ असतात, मिथ्या पदार्थ असतात, त्यांच्याविषयी सत्यत्व बुद्धी जर असेल तर याचा अर्थ आपण त्यांना सोडलं नाही. आणि खोट्या पदार्थाला खोटं समजणं हेच त्यांचं सोडणं आहे, दुसरं काही सोडणं नाही आहे की नाही? जसं आपल्याला मृगजळ दिसत आहे, माहीत आहे की ते मृगजळ पाणी नाही येत, वस्तुतः खरं पाणी नाही येते, दिसतं फक्त. तर आपण त्याच्याविषयी काय करतो? मिथ्यात्व निश्चय. तर मिथ्या पदार्थाविषयी, अध्यस्त पदार्थाविषयी हे मिथ्या आहेत असा खरोखर निश्चय, पक्का निश्चय होणं
हेच त्या अध्यस्त पदार्थाला सोडणं आहे. मग समस्त असणारा हा दृश्य जगत प्रपंच अध्यास स्वरूप आहे, दृश्य आहे, तो अध्यास आहे. त्याला सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं? या जगताविषयी समस्त भूत भौतिक पदार्थाविषयी आपल्या शरीरासहित समस्त जगतातील पदार्थाविषयी जगताविषयी काय करायचा? मिथ्यात्वाचा निश्चय. हेच त्याचं सोडणं आहे. कळलं? म्हणून म्हटलं आहे सकल दृश्य सो अध्यास छोडणा. बरं म्हणे सर्व सोडलं, या सर्वाविषयी मिथ्यात्वाचा निश्चय केला, मग काय करायचं पुढं? तर तेवढ्यावर भागत नाही. तर जग आधार में चित्त जोडना. या समस्त जगत का अध्यस्त पदार्थांचा आधारभूत, आधार शब्दाचा इतर अर्थ आहे अधिष्ठान. अधिष्ठानभूत जे चैतन्य आहे ब्रह्म आत्मा ज्याला आपण म्हणतो है की नाही, उस त्या आधारामध्ये त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी चित्त जोडणं, आपल्या चित्ताला जोडायचं. कळलं की नाही? म्हणजे चित्ताने निश्चय करायचा अहम ब्रह्मास्मी, सच्चिदानंद घन अधिष्ठान भूत ब्रह्म मी आहे. समस्त प्रपंच हा दृश्य वर्ग आहे, अध्यस्त आहे, मिथ्या आहे. म्हणजे जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय आणि या जगताला ज्याच्यामुळे सत्ता आहे ते अधिष्ठान तत्व मी आहे असा निश्चय करायचा आहे असं सांगितलं. ठीक आहे ना? जसं दोरीवर साप भासतो तर सापाविषयी मिथ्यात्व निश्चय आणि सापाचा अधिष्ठानभूत जी दोरी तिच्याविषयी सत्यत्व निश्चय. जसं तिथं उदाहरणात आहे त्याप्रमाणे अध्यस्त असणाऱ्या जगतभूत भौतिक पदार्थाविषयी मिथ्यात्वाचा निश्चय आणि त्याचं अधिष्ठानभूत जे चैतन्य आहे तेच मी आहे. मय रूपाने त्याचं अपरोक्ष करून घेणं आहे की नाही, प्रत्यक्ष करून घेणं आहे की नाही, हे महत्वाचं आहे. तर सांगितलं हे करायला जग आधार में चित्त जोडणं. लागलं एवढं? पुढं पहा. म्हणे हा समस्त दृश्य प्रपंच मिथ्या आहे, अध्यास्त आहे असं तुम्ही सांगितलं, पण कोण आहे तो? कशाच्या अंतर्गत येतो हा सारा प्रपंच? सांगतात त्रयोदशाही जो जाग्रदादी त्रयोदशाही है. जो म्हणजे ज्या जाग्रदादी आदी शब्दाने स्वप्न सुषुप्ती म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. जो जाग्रदादी त्रयोदशाही, त्रयोदशा म्हणजे त्रय म्हणजे 3, दशा म्हणजे अवस्था, 2 नंबर टिप्पणी दिलाय. 3 अवस्था. लागला की नाही? कोण 3 अवस्था? जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. ज्या जागृदादी अवस्था आहे, ज्या जागृदादी त्रयोदशाही आहे, 3 दशा आहेत, सो सर्व प्रपंच, तोच तर सर्व प्रपंच आहे, भिन्न नाही. म्हणजे हाच सर्व प्रपंच आहे. या 3 अवस्थेच्या अंतर्गत जो येतो. 3 अवस्था कोणत्या? जागृत, स्वप्न, सुषुप्ती. याच्या अंतर्गत जे येतं ना तोच प्रपंच आहे. त्याच्याहून भिन्न काही वेगळा आणखीन कोणता प्रपंच नाही असं सांगितलं. काय म्हटलं आहे? सो सब प्रपंच, तोच सारा प्रपंच आहे, भिन्न नाही. भिन्न नाही म्हणजे या 3 अवस्थेहून काही वेगळा आणखीन काही प्रपंच भिन्न नाही असा अर्थ. लागला अर्थजी? चला या 2 ओळी झाल्या म्हणजे पहिलं पद्य झालं. दुसरं वाचूया. रजत आदि है सीपी में यथा त्रयोदशासु है ब्रह्म में तथा. रजत आदिवत दृश्य ये मृषा सुप्तिकादिवत ब्रह्म अमृषा. ठीक, अन्वैदिकी दुसऱ्या 2 ओळींचा दुसऱ्या पद्याचा. पहिलं त्याच्यात बघा आता यथा सापडलं का? यथा सीपी में रजत आदि है, यथा सीपी में रजत आदि है. ठीक, तथा ब्रह्म में सुत्रयोदशा है. लागली? आता 4थ्या ओळीत जाऊया. खाली ये दृश्य रजत आदिवत मृषा. ये दृश्य रजत आदिवत मृषा. लागलं? पुढं ब्रह्म शुक्तिकादिवत अमृषा. ब्रह्म
शुक्तिकादिवत अमृषा. झालं जी. हां, आता अर्थ बघूया. दृष्टांत देऊन समजावत आहे की यथा ज्याप्रमाणे सीपी में रजत आदि है. सीपी, सीपी माहिती आहे काय? शिंपला आहे की नाही, ज्याच्यावर आपल्याला चांदीचा भ्रम होतो. शिंपला पाहिलाय कुठं? वाळवंटामध्ये, गंगेत, चंद्रभागेत, समुद्राच्या काठी दिसतो की नाही शिंपला. तर यथा ज्याप्रमाणे त्या शिंपल्यामध्ये रजत आदी आहे, शिंपल्याच्या ठिकाणी रजताची प्रतीती होते की नाही? आहे कोण? शिंपला. शिंपी, शुक्ती, वाटतं काय? रजत. तर रजत अध्यस्त आहे, भ्रम आहे, आणि त्याचा अधिष्ठान आहे कोण? शुक्ती. शुक्ती सत्य आहे, रजत मिथ्या आहे. व्यवहारामध्ये सत्य आहे शुक्ती, याचा अर्थ पारमार्थिक सत्य शुक्ती आहे असं नाही. व्यवहारापुरती तिथं दृष्टांतामध्ये तर अध्यस्त जो आहे रजत ते मिथ्या, आणि त्याचा अधिष्ठानभूत जी शुक्ती ती मात्र सत्य. यथा ज्याप्रमाणे सीपी में रजत आदि है. लागलं एवढं? पुढे तथा, आता सिद्धांत सांगतात. तथा त्याप्रमाणे ब्रह्म में, तर ब्रह्म अधिष्ठान आहे, अनाधिष्ठानभूत ब्रह्माच्या ठिकाणी त्रयोदशा है. सु म्हणजे त्या, त्रयोदशा म्हणजे 3 अवस्था, है म्हणजे आहेत, आहे की नाही? त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी त्या 3 अवस्था आहेत. 3 अवस्था म्हणजे कोणत्या? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था आल्या म्हणजे काय आलं? समस्त प्रपंच आला, आहे की नाही? अधिष्ठान कोण झालं? ब्रह्म म्हणजे कोण? मी. आणि अध्यस्त कोण? समस्त प्रपंच. जो अध्यस्त असतो तो मिथ्या, आहे की नाही? म्हणून हा समस्त प्रपंच, देहादिक प्रपंच, समस्त भूत भौतिक पदार्थ कसे आहेत? मिथ्या. सर्वांचं अधिष्ठानभूत चैतन्य तत्व कोण आहे? सत्य ब्रह्म, ते मी आहे. लागला अर्थ एवढा? पुढे जाऊया. चौथी ओळ. ये दृश्य रजत आदिवत मृषा. स्पष्ट करतायत की ये दृश्य म्हणजे हे समस्त दृश्य पदार्थ, जगत रजत आदिवत, शिंपीच्या ठिकाणी रजत जसं, मृषा म्हणजे मिथ्या, मिथ्या आहे की नाही? त्याप्रमाणे काय हो? ब्रह्म शुक्तिकादिवत अमृषा, आहे की नाही? जसं दृष्टांतामध्ये शुक्ती ही अमृषा, दोन शब्द आहे, मृषा अमृषा. मृषा म्हणजे मिथ्या आणि अमृषा म्हणजे सत्य, आहे की नाही? अमृषा शब्दार्थ काय आहे? सत्य. जसं दृष्टांतामध्ये शिंपलं सत्य, रजत मिथ्या, बरोबर? त्याप्रमाणे तर दार्ष्टांतामध्ये, सिद्धांतामध्ये हे समस्त दिसणारं जगत मिथ्या, आणि जगत ज्याच्यावर प्रतीत होतं असं जे अधिष्ठानभूत तत्व ते सत्य. ते कोण आहे? ब्रह्म. लागला अर्थ? मी. ब्रह्म सुगतिकादिवत अमृषा. लागलं एवढं? आता तिसऱ्या पद्यात जाऊया, म्हणजे 5वी ओळ. एकदा दोन्ही ओळी वाचतो. व्यभिचरई मिथ्यो म्हटलंय तिथं. मिथ्यो नाही पाहिजे, मिथो पाहिजे. मिथो, थला य जोडायची काही गरज नाहीये. मिथो. पुढे वाचताव. व्यभिचरई मिथो रजत आदि जो इनही की मिथ्यो. तिथं पण मिथ्यो आलंय पा. तिथं काय पाहिजे? मिथो. आणि त्याच्या पुढचा ती शब्द तो कट करून टाका, अतिरिक्त झालाय. त्याच्या पुढे व्यावृत्ती शब्द आहे ना, व्यावृत्ती काय तिथं? व्यावृषी आहे ना, शी नाही पाहिजे, ती व्यावृत्ती. व्यावृत्ती जीवत्यो झालं. 6व्या ओळीत चला. शुगती सूत्रवत अनुग एक जो अनुवृत्ती येतो. अनुवृत्ती येतो दोन मिळायचं, जोडून द्यायचे एकमेकाला. ब्रह्म आप सो. आप अलग आहे, सो अलग आहे. आता हे तिसऱ्या पद्याचा अन्वय बघा. जो रजत आदि
जो रजत आदि मिथो व्यभिचारै, त्याच वेळी शेवटचा शब्द आहे जू त्यो, नाही त्यो 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 जू असं करायचं. त्यो वेगळा आहे, जू वेगळा आहे. त्यो जू इन ही की मिथो व्यावृत्ती, इन ही की मिथो व्यावृत्ती. खालच्या वळी जो शुगती सूत्रवत अनुग एक, जो शुगती सूत्रावत अनुग एक, पुढे अनुवृत्ती तो ब्रह्म सो आप, सो आप. झालं. चला अर्थ बघूया. जो रजत आदि मिथो व्यभिचार आहे, ही आहे ना. त्यो जू इन ही की मिथो व्यावृत्ती. ठीक आहे ना. जो, जो शब्दाचा अर्थ ज्याप्रमाणे. रजत आदि मिथो व्यभिचार आहे, ज्याप्रमाणे रजत आदि. 5 नंबर टिप्पणी. रजत आदि, आदि शब्दाने काय घ्यायचं? अभ्रक, कागद समजावे, आहे की नाही. अभ्रक म्हणजे रजत, रूप, चमकीला कागद. कधी कधी भ्रम होतो ना शिंपीवर. शिंपीवर जेवढ्या पदार्थाचे भ्रम होऊ शकतात ना, ते सर्व घ्यायचे आदि शब्दाने. सापडली कोणती? जो, ज्याप्रमाणे रजत आदि मिथो, मिथो शब्दाचा अर्थ आहे परस्पर व्यभिचारी, व्यभिचारी आहेत. म्हणजे एक कालात दुसरा नाही. ज्यावेळेस रुपयाचा भ्रम होतो त्यावेळेस अभ्रकाचा नाही, अभ्रकाचा होतो त्यावेळेस कागदाचा नाही, कागदाचा होतो त्यावेळेस रजताचा नाही. म्हणजे एका कालात एकाचीच प्रती आहे, परस्परात ते काय आहे? व्यभिचारी आहे. एकाला सोडून दुसरे राहणारे आहेत. कळलं. चला. आणि त्यो, त्याप्रमाणे. जू म्हणजे जो, इन ही की मिथो व्यावृत्ती. ठीक आहे ना. इन ही की मिथो व्यावृत्ती. व्यावृत्ती शब्दाचा अर्थ आहे काय? काय दिलंय? व्यावृत्ती. व्यावृत्ती म्हणजे भेद. 6 नंबर टिप्पणी पहा. व्यावृत्ती भेद म्हणजे अन्योन्याभाव. त्यो म्हणजे त्याप्रमाणे, आहे की नाही. त्यो जू इन ही की मिथो व्यावृत्ती म्हणजे यांच्यामध्ये परस्पर व्यावृत्ती आहे. अर्थात परस्परात भेद आहे, परस्परांचा अन्योन्याभाव आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती. जागृत आहे तेव्हा स्वप्न सुषुप्ती नाही. स्वप्न आहे तेव्हा सुषुप्ती आणि जागृत नाही. सुषुप्ती आहे तेव्हा जागृत आणि स्वप्न नाही. हे विचार आहे की नाही. व्यावृत्ती आहे म्हणजेच विचार आहे. एक काला दुसरी राहत नाही. कळलं. चला. परंतु त्यांची जरी परस्पर व्यावृत्ती असली, कुणा ती? दृष्टांतामध्ये रजत, रूप, भोडल, अभ्रक, कागद इत्यादिकांची. दाष्टांतामध्ये स्वप्न, सुषुप्ती, जागृती या अवस्थांची काय आहे? व्यावृत्ती, भेद, विचार. एका काला दुसरा राहत नाही. हे झालं. परंतु समजा आता रजत शुक्तीवर जेवढे पदार्थ भासू राहिले, भले एका काला दुसरा भासत नसेल एक त्याच व्यक्तीला, परंतु सर्व मध्ये शुक्ती अनुगत आहे की नाही. रूप भासतं तेव्हाही शुक्ती आहे, इदम रूपाने. इदम आहे की नाही. रजत भासतं इदम रजतम, तेव्हाही इदम रूपाने काय आहे? अनुगत शुक्ती आहे की नाही. त्याप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिघामध्ये जरी परस्परात भेद असला, व्यावृत्ती असली, व्यभिचार असला, तरी त्या सर्व अवस्थांमध्ये सत रूपाने व्याप्त आहे, अनुगत आहे. कोण? ब्रह्म. जागृत आहे,
स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, घट आहे, पट आहे, अस्ति, सत्ता. सत्ता हे ब्रह्माचं रूप आहे. ब्रह्म आणि अधिष्ठानभूत ब्रह्म सर्वांमध्ये अनुगत आहे की नाही? आहे. तर तेच सांगतायत सिद्धांतामधून. काय दिलंय खाली? जो शुगती सूत्रवत, जो शुगती सूत्रवत हे दृष्टांत आहे. हे चाललं ना. शुगती म्हणजे शुक्ती. शुक्ती जशी सर्व अध्यस्त पदार्थामध्ये अनुगत आहे, किंवा सूत्र, सूत्र म्हणजे धागा, दोरा, जसा फुलाच्या माळेत साऱ्या फुलामध्ये अनुगत आहे कोण? दोरा आहे की नाही? शुगती सूत्रवत. अनुग एक, अनुग म्हणजे अनुस्यूत आहे की नाही? साऱ्यामध्ये असलेला अनुस्यूत, अनुगत, अनुगत एक. ठीक आहे ना? कोण? अनुवृत्ती तो ब्रह्म. अनुस्यूततेने, अनुवृत्ती तो मतलब अनुस्यूततेने, 8 नंबर, अनुस्यूततेने युक्त, अनुगत होणे असल्यामुळे युक्त असं जे ब्रह्म, ते ब्रह्म काय? सो आप, तेच आपण आहात. कळलं? अधिष्ठानभूत जे ब्रह्म आहे ना, तेच आपलं काय आहे? स्वरूप आहे. अध्यस्त जे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था अर्थात समस्त प्रपंच, ते परस्परात व्यभिचारी आहेत आहे की नाही? त्यांचा कधी भाव तर कधी अभाव आहे. ते आपलं स्वरूप नाही. जगत विकारी आहे. परंतु विकारी, परस्परात व्यभिचारी, भेदवान असं जे अध्यस्त जगत, त्या समस्त जगताचा अधिष्ठानभूत जो चैतन्य भाव तत्व आहे, ब्रह्मतत्व, ते मात्र मी आहे. कळला अर्थजी? किती पद्य झाले? 3. आता 4थं पद्य वाचतो. एकदा वाचून घेतो. शुगति कामहि 3 अंश जू, अजड ब्रह्म में 3 अंश त्यू, उभय अंशकू सत्य जानिले, तृतीय त्याग दे मोक्ष तो मिले. ठीक, सर्व बराबर आहे. दुरुस्ती काही नाही, फक्त अन्वय. जू शुगति कामहि 3 अंश, त्यू अजड़ ब्रह्म में 3 अंश, अजड़ ब्रह्म में 3 अंश. झालं. खाली उभय अंशकू सत्य जानिले, तृतीय त्याग दे तऊ मोक्ष मिले. तऊ मोक्ष मिले. लागला अर्थ? चला अर्थ. जू शुगति कामहि 3 अंश. जू म्हणजे जे, शुगति कामहि म्हणजे शुक्तीमध्ये, शुक्तीच्या ठिकाणी 3 अंश. शुक्तीमध्ये किती अंश आहेत? 3 अंश आहेत. कोणते कोणते 3 अंश आहे बरं? तर 3 अंश आहे. एक सामान्य अंश, 9 नंबर टीम दिली आहे. एक विशेष अंश आणि एक कल्पित विशेष अंश. किती अंश झाले? 3 आहे की नाही? शुक्तीच्या ठिकाणी किती अंश आहे? 3. सामान्य अंश इदं रूपाने, की जो सर्वत्र अनुस्यूत आहे, त्याला म्हणायचं सामान्य अंश. भ्रम कालातही प्रतीतीला येतो आणि भ्रम निवृत्त झाल्यावरही प्रतीतीला येतो, तो सामान्य अंश. दुसरा आहे विशेष अंश. कसं? तीन त्रिकोणी आहे, काळ्या पाठीचे आहे, आतून चमकीला भाग आहे, असं जे शुक्तीचं स्वरूप, हे झालं विशेष अंश. आणि केवळ आहेपणाने हे झालं सामान्य. आणि त्याचा जो समजा आकार प्रकार आहे की नाही, त्याचे धर्म, हा झाला विशेष अंश. विशेष अंश त्याला म्हणतात की जो अध्यास कालात प्रतीतीला येत नाही, पण ज्याची प्रतीती झाली असता अध्यास टिकत नाही. कळलं? ज्यावेळेस आपल्याला रजत म्हणून भान आहे, तोपर्यंत शुक्तीचं विशेष रूप आपल्याला कळालेलं नाही. आणि ज्यावेळेस आपण तिथे जाऊन शुक्तीचं रूप शुक्तीला हातात घेऊन, अरे हे तर शिंपलं, विशेष रूप कळलं, आता अध्यास राहिला का? नाही. विशेष अंश कशाला म्हणायचं?
की अध्यास कालात ज्याची प्रतीती येत नाही. पण प्रतीती आली तर अध्यास टिकत नाही, शिल्लक राहत नाही. त्याला काय म्हणायचं? विशेष अंश. दोन अंश कळाले शुक्तीचे, इदम अंश आणि विशेष अंश. अजून एक अंश आहे, कल्पित विशेष अंश आहे की नाही. तर शुक्तीच्या ठिकाणी रूप भासतं की नाही, रजत भासतं ना, तर रजत हे सुद्धा वस्तुता पाहिलं तर शुक्तीच आहे. कारण शोधायला जरी गेलो आपण तरी रजत म्हणून काही सापडणार नाही. आहे काय? शुक्तीच आहे. परंतु ती शुक्ती रूपाने न वाटता शुक्ती रजत रूपाने वाटते आहे. मग रजत सुद्धा शुक्तीचंच रूप आहे, पण कल्पित विशेष. त्याला काय म्हणायचं? कल्पित विशेष. त्याचा बाध होत असतो, निवृत्ती होते. तीन अंश कळाले मग शुक्तीचे. इदम रूपाने सामान्य अंश, त्रिकोणाधिक काळी पाटवाली हे विशेष अंश, आणि रजत रूपाने हे कल्पित विशेष अंश. तीन अंश कळाले. अधिष्ठानाचे तीन अंश, त्याप्रमाणे ब्रह्माचे देखील तीन अंश. एक अस्थि रूपाने सत सत, घट असती, पट असती, मट असती, हय 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 हय, आहे आहे आहे, हे झालं सत अंश, सतभाग. ठीक आहे. यद्यपि ब्रह्म में अंश अंशी भाव किंवा त्याचे अवयव सांगण्यात तात्पर्य नाही आहे, कारण ब्रह्म निरवयव आहे. परंतु बोध करविण्याकरिता ही एक प्रक्रिया चालली आहे. कळलं? तर ब्रह्माचे सुद्धा तीन अंश, त्यापैकी एक झाला कोणता? इदम रूपाने, अहम रूपा, अस्थि रूपाने सामान्य अंश. विशेष अंश कोणता? ब्रह्म सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे, व्यापक आहे, अखंड एक रस आहे, शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप आहे. असं जे ब्रह्माचे जेवढे विशेषण आहेत ते सर्व ब्रह्माचा विशेष अंश. आणि हे समस्त दिसणारं जगत विचार केला तर हे जगत ब्रह्माला सोडून काही उपलब्ध होतं का? आहे की नाही? ब्रह्मच आहे, फक्त ते जगत रूपाने दिसू राहिलं. शुक्तीच आहे, पण शुक्ती रूपाने न वाटता रजत रूपाने दिसायला लागला. म्हणून रजत सुद्धा शुक्तीचाच अंश आहे. तसे दिसणारं जगत सुद्धा परमात्म्याचाच एक भाग आहे. पण याचा बाध होतो यथार्थ अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर. अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जगताचा बाध होतो. आणि म्हणून हे जगतरूप अंश हा ब्रह्माचाच आहे, पण कल्पित विशेष अंश आहे. कळले? तीन अंश, सामान्य अंश, विशेष अंश, कल्पित विशेष अंश. ठीक. पंक्ती पहा. जू शुगतिकाम ही तीन अंश लागले ना, जे शुक्तीच्या ठिकाणी तीन अंश आहेत, बराबर. त्यू ते अजड ब्रह्म में तीन अंश. अजड ब्रह्म, अजड, एक दोन शब्द आहे, जड अजड. घटाधिक पदार्थ जड आहे आणि ब्रह्म अजड आहे, म्हणजे चेतन. चेतन स्वरूप ब्रह्मामध्ये देखील तीन अंश आहेत. आत्ता सांगितलं मी तुम्हाला. झाला ना अन्वय? अर्थ कळला? खालच्या वेळेचा काय अन्वय झाला? नाही, वरची ओळ चालू आहे ना, चौथ्या पद्याची झाली ती ओळ. कशी पुन्हा वाचतो? जो शुगतिकाम ही तीन अंश, त्यू अजड ब्रह्म में तीन अंश. झालं एवढं? आता खालच्या ओळीत जावा. उभय अंश कु सत्य जाणिले. त्या तीन अंशापैकी दोन अंश सत्य समजावेत. बरोबर? म्हणजे कोणते दोन अंश सत्य समजावेत? हो, 10 नंबर टिप्पणी. सामान्य व विशेष या दोन अंशास. तर शुक्तीच्या ठिकाणी इदम सामान्य अंश ना, ती सत्यच आहे. आणि ही शुक्ती आहे, काळ्या पाठीची आहे, तीन कोणी आहे की नाही. हे जे शुक्तीचं विशेष रूप ते सुद्धा सत्यच आहे. तसं इकडं बघा, उभय अंश को सत्य जानिले और तृतीय त्याग दे. तिसरा जो अंश आहे ना, तिसरा कोणता? 11वा नंबर टिप्पणी. तृतीय म्हणजे कल्पित अंश, कल्पित विशेष अंश आहे ना, त्याचा काय करावा? त्याग. तृतीय त्याग दे. मग काय होईल? तो मोक्ष मिळेल. तर काय होईल? मग मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. लागला अर्थजी? तसं उदाहरणामध्ये जसं दोन अंशाचा त्याग सांगितला, नाही, दोन अंश सत्य सांगितले आणि एक अंशाचा त्याग, तसं इकडं दाष्टांतामध्ये सुद्धा ब्रह्माचे जे दोन अंश, तीन अंशापैकी दोन अंश कोणते? सत्ता, अस्ति, आहे 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 रूपाने सामान्य अंश, आणि सत चित आनंद स्वरूप ब्रह्म आहे हा विशेष अंश. हे दोघं सत्य.
आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगतरूप हा जो एक प्रतीती येऊ राहिली ना, कल्पित विशेष अंश आहे, हा काय आहे? नित्य. त्याचा त्याग करावा. 2 अंश सत्य आहे आणि तृतीय त्याग दे, तिसऱ्या अंशाचा काय करावा? त्याग. तो काय होईल मग? मोक्ष मिळेल, मोक्षाची प्राप्ती होते. लागला अर्थ जी? किती झाल्या? 4 पदे झाले ना. आता पुढचा कोणता आहे? 5वा. ठीक आहे, वाचतो. तर थोडी दुरुस्ती आहे बघा. तर भीद समाधी झालाय तिथं, स नाही पाहिजे, भ्रमादी असं पाहिजे. भीद भ्रमादी जो पंचधा भयम झालंय बघा, भयम नाही भवम व पाहिजे. पुढे सरळ आहे त्रिविध तापता तप्तसो दवम झालं ना. खाली परशु पंचदा युक्तियो करी, तिथं वरी झाले ना, तर वरीच नाही पाहिजे, करी. आणि पुढं करी विचार तू छेद ना डरी, तर छेद वेगळा आहे, ना वेगळा शब्द आहे, अलग अलग आहे ते. आता अन्वय पहा 5व्या पद्याचा. जो भीद भ्रमादी पंचधा भवम, जो भीद भ्रमादी पंचधा भवम, सो त्रिविध तापता तप्त दवम, सो त्रिविध तापता तप्त दवम. खाली पंचधा युक्तियो परशु करी, पंचधा युक्तियो परशु करी, तू विचार करी, तू विचार करी, छेद डरी ना, छेद डरी ना. झाला अर्थ? अर्थ पहा. जो भीद भ्रमादी, भेद म्हणजे भेद, तर भेद भ्रमादी, भेद हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. तर आदी शब्दाने काय घ्यायचं? दिलाय टिप्पणी नंबर 12. भेद भ्रांती येथे आदी शब्दाने कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, मी करताय, मी भोगताय, हा सुद्धा काय एक प्रकारचा भ्रमच आहे. कारण मी शब्दाचा अर्थ जो आत्मा, तो करताही नाही, भोगताही नाही. कर्तृत्व भोक्तृत्व धर्म बुद्धीचे आहेत, उपाधीचे आहेत, परंतु हा मनुष्य समजतो स्वतःचे, म्हणून तो काय आहे? भ्रम. तर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. पुढचा आहे संघ भ्रांती, या साऱ्यांचा विस्तार पुढे येऊ राहिला याच कलेमध्ये. पुन्हा विकार भ्रांती आणि ब्रह्माहून भिन्न जगत सत्तेची भ्रांती. किती झाल्या? 4. या 4 भ्रांती आहेत आदी शब्दाने. आता वर चला मूळमध्ये. तर भेदभ्रम, जो भेदभ्रमादी पंचधा भवम, पंचधा म्हणजे 5 प्रकारचा, भव म्हणजे संसार. कळलं काय जी? 5 प्रकारचा काय आहे? संसार आहे भवम. 5 प्रकारचा भेद बुद्धी, हाच काय 5 प्रकारचा संसार आहे. कसा आहे तो? सो त्रिविध तापता तप्त दवम, 3 तापाने, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, 3 तापाने अत्यंत तप्त असा तो दव आहे. दव म्हणजे वन, जंगल. दवम लागला अर्थ? पुढे बघा, पुढे काय दिलंय? पंचधा युक्तियो परशु करी. अब उपाय 5 युक्ती रूपी परशु, परशु म्हणजे कुठार. 5 युक्ती रूपी कुठाराच्या द्वारे करी, म्हणजे द्वारे, माध्यमाने काय कर? तू विचार करी, तू विचार कर, आणि विचार करून छेद डरीना, तोडून टाक. कशाला? या 5 प्रकारच्या
भ्रांतीला तोडून टाक, नष्ट कर. डरी ना, घाबरू नकोस. तोडण्याकरिता कुठार दिली. कोणती कुठार? 5 युक्तिरूपी कुठार. त्याच्याद्वारे 5 प्रकारचा भ्रम तू काय कर, नष्ट कर. ही करत असताना मात्र डरी ना, घाबरू नकोस. म्हणून का त्या 5 युक्ती कोणत्या आहेत, तर याच कलेमध्ये पुढे सविस्तर येणार आहे, तिथंच त्याचा विचार करू आपण. झालं जी. आता जाऊया पुढे. पुढे काय आहे? 6वी 6वं पद्य वाचतो मी एकदा. नहीं जुजाही में 3 काल में, तहा ही भान भय मध्य काल में. सुगतिरोप्यवत ध्यास सो भ्रमम, अर्थ ज्ञान दो भ्रांति का क्रमम. झालं. अन्वय. जू जाही में 3 काल में नहीं. जू जाही में 3 काल में नहीं, तहा ही मध्य काल में भान भय. ताही मध्य काल में भान भय. ठीक. पुढे. सुगतिरोप्यवत सो भ्रमम ध्यास. सो भ्रमम ध्यास. अर्थ ज्ञान दो भ्रांति का क्रमम. अर्थ पहा. जुजाही में 3 काल में नहीं. जू म्हणजे जो, जाही में म्हणजे ज्या ठिकाणी, 3 काल में नहीं, जी वस्तू ज्या ठिकाणी 3 कालात नाही. शुक्तीच्या ठिकाणी रूप 3 कालात नाही. 3 काल म्हणजे रूप भासण्याच्या अगोदर तिथं रूप नाही. रूप म्हणजे रजत वगैरे. रूप सुद्धा एक धातू आहे, चांदीसारखाच दिसतो. कळलं की नाही? तर शुक्तीच्या ठिकाणी रजत 3 कालात नाही. 3 कालात म्हणजे त्या ठिकाणी रजताची प्रतीती होण्याच्या अगोदर तिथं रजत नाही. रजताची प्रतीती येत असताही तिथं रजत नाही. एवढंच नाही, शुक्तीचं ज्ञान झाल्यावर देखील तिथं रजत नाही. 3 कालात नाहीये. ठीक. जू जाही में 3 काल में नहीं, तहाही त्या ठिकाणी पण, शुक्तीच्या ठिकाणी, ताही मध्य काल में भान होईल. परंतु मधल्या काळात काय होतं, त्याचं भान होतं, प्रतीती येते, रजत दिसतं. अगोदर नाही, नंतर नाही, पण मध्येच दिसतं. कळलं की नाही? भान होय. मग कसं आहे ते मधल्याच काळात दिसणारं रजत आदी, सर्प आदी, जगत आदी कसे आहेत सांगतात खाली. शुगतिरोप्यवत. शुक्तीवर जसं रूप भासावं, ते जसं मिथ्या आहे त्याप्रमाणे शुगतिरोप्यवत सो भ्रमम. तो भ्रम आहे. जसं शुक्तीच्या ठिकाणी रूपाचा भ्रम, तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या जगताचा काय आहे, भ्रम. त्यालाच म्हणतात ध्यास. ध्यास म्हणजे अध्यास. ध्यास शब्दाने काय घ्यायचा, अध्यास अर्थात भ्रम. तो भ्रम 2 प्रकारचा आहे. अर्थ ज्ञान दो भ्रांती का क्रम. अर्थ ज्ञान म्हणजे अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. सारा विचार पुढे येणार आहे. पण किती प्रकारचा भ्रम झाला मग? 2 दिले ना खाली चिन्ह, सर्वात खाली. भ्रम म्हणजे अध्यास, अर्थ म्हणजे अर्थाध्यास आणि ज्ञान म्हणजे ज्ञानाध्यास. याप्रमाणे 2 प्रकारचा काय आहे, भ्रम आहे. कळला अर्थजी? आता पुढे 7 नंबरचा पद्य पहिले वाचून घेतो. हा. द्विध वेम है ज्ञान अर्थ को, अर्थ भ्रांति वा षड्विधा को. सकल ध्यास जे जगत में धसे, सबौ याई के बीच में धसे. लागलं? चला. अन्वय थोडा एक दुरुस्ती आहे. द्विधच्या पुढं वे न झालंय ना, तिथं पाहिजे वे म, बाकी सर्व ठीक. आता अन्वय पहा. तर अन्वय सांगतो, ज्ञान अर्थ को द्विध वेम. ज्ञान अर्थ को द्विध वेम वा अर्थ भ्रांति षड विधा बको.
षडविधा बको. खालच्या वळी जे सकल ध्यास जगत में दसे सबौ याही के बीच में धसे. अर्थ पहा. ज्ञान अर्थ कोश द्विध वेम. वेम शब्दाचा अर्थ आहे अध्यास. कळलं? वेम शब्दाचा अर्थ काय आहे? दोन प्रकारचा अध्यास आहे. ज्ञान अर्थ को द्विध वेम आहे, म्हणजे ज्ञानाध्यास अर्थाध्यास. सर्प दिसतो ना, दोरीवर सर्प, तो झाला अर्थाध्यास. आणि अयम सर्प, हे हा सर्प आहे, हे जी वृत्तीमध्ये ज्ञान झालं, हा झाला ज्ञानाध्यास. कळलं की नाही? अर्थाध्यास, ज्ञानाध्यास. वस्तूचा अध्यास, त्या वस्तूच्या ज्ञानाचा अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. ठीक आहे ना जी? चला. ज्ञान अर्थ को द्विध वेम आहे. बर, आणखीन वा आणि आणखीन अरत भ्रांती षडविधा बको. अरत भ्रांती म्हणजे अर्थाध्यास. अर्थाध्यासाचे पुन्हा 6 भेद आहेत. हे सारे 6 भेद कोणते ती पुढे येणार आहे याच कलेत. अरत भ्रांती षडविधा बको. लागला अर्थ जी? अर्थाध्यास किती प्रकारचा आहे? 6 प्रकारचा आहे. खाली 2 नंबर टिप्पणी आहे बघा. अरत भ्रांती म्हणजे अर्थाध्यास, षडविधा म्हणजे 6 प्रकारचे आहे, बको म्हणजे प्रतिपादन केले आहे. म्हणजे काय? अरत भ्रांती षडविधा बको. अर्थाध्यासाचे 6 प्रकार प्रतिपादन केले आहे, सांगितलेले आहे. खाली जे सकल अध्यास, जेवढे म्हणून अध्यास आहेत ते जगत मेदसे, या संपूर्ण जगतातच दिसतात. जगतच अध्यस्त आहे, त्याच्या अंतर्गत ते सारे अध्यास आहेत. दसे, दसे म्हणजे दिसतात, दिसतो. सबौ याही के बीच में दसे. सबौ सर्वच्या सर्व, याही के बीच में. याही के बीच में म्हणजे या 6 किंवा जेवढे अध्यास सांगितले ना, त्या अध्यासाच्या अंतर्गतच साऱ्या अध्यासांचा काय होतो? अंतर्भाव, विस्तार पुढे येणार आहे. याही के बीच में धसे. धसे म्हणजे प्रवेश पावतात सारे अध्यास या अध्यासामध्येच. या अध्यासामध्ये म्हणजे ज्ञानाध्यास, अर्थाध्यास याच्या अंतर्गतच सारे अध्यास आहेत. भले अर्थाध्यासाचे 6 प्रकार केले जाणार आहे किंवा आणखीनही भले अंतर्भाव या दोघातच होतो. अर्थाध्यास, ज्ञानाध्यास. ठीक आहे. सबौ याई के बीच में धसे. लागलं? खालची वळ, खालच्या 8वं पद्य 2 पंक्ती एकदा वाचतोय, थोडी दुरुस्ती आहे. निज, निजात्मकू असं आहे ना, तिथं पाहिजे चिदात्मकू किंवा चिदात्माको. आणि त्याच वेळी शेवटी भुलई पदाला आहे. भुलई, भुलई नाही पाहिजे, तिथं पाहिजे मूल. ठीक. आता सरळ आहे. आता अन्वय पहा. पहिली पंक्ती वाचून घेतो. निज चिदात्मको ब्रह्मजानिके सकल वेमको मूल भानिके परम मोदकू आप बूजिले इह मुक्ती पीतांबरो मिले. अन्वय. निज चिदात्माको ब्रह्मजानिके सकल वेमको मूल भानिके. पहिली पंक्ती सरळ आहे. सकल वेमको मूल भानिके. खाली परम मोदकू आप भूजिले, या तक सरळ आहे. पुढे पीतांबरो यही मुक्ती मिले. पीतांबरो यही मुक्ती मिले. अर्थ पहा. सांगतात निज चिदात्माको ब्रह्मजानिके. निज म्हणजे आपला जो चैतन्य स्वभाव आहे, चिदात्मा, चित प्रकाशक, सर्व वृत्तींचा प्रकाशक जो निर्विकार चैतन्य. निज चिदात्माको ब्रह्मजानिके, वही ब्रह्म आहे, तेच ब्रह्म आहे की नाही? कोणी अतिरिक्त ब्रह्म नाही आहे. गेल्या ना केनोपनिषदामध्ये समस्त चित्तवृत्तीयांचा, चित्तवृत्त्या आहेत विषय ज्याच्या, अर्थात समस्त चित्तवृत्तींचा अवभासक प्रकाशक जे निर्विकार चैतन्य,
तेच मी आहे, तेच ब्रह्म आहे. कळलं? नित चिदात्माकू ब्रह्मजानिके मग सकल वेमको मूल भानिके. आणि एकदा आपल्या स्वस्वरूपाविषयी अहम ब्रह्मास्मी निश्चय झाला तर या संपूर्ण अध्यासाचं जे मूल आहे अज्ञान माया ती काय होते? नष्ट. सकल वेम, वेम म्हणजे अध्यास, त्या समस्त अध्यासाचं मूल म्हणजे कोण? अज्ञान. सकल वेमको मूल भानिके, भानिके म्हणजे नष्ट करून मग परममोदकू आपबुजिले. परममोद म्हणजे परमानंद ब्रह्म, तेच आपलं स्वरूप आहे असं ब्रह्मस्वरूपामध्येच आपण स्थित राहावं. ब्राह्मी स्थितीमध्ये परममोदकू आपबुजिले, स्वतःला परब्रह्मामध्येच लीन करून घ्यावं. म्हणजे काय? मी ब्रह्माहून वेगळा आहे असं भाव ठेवायचाच नाही. मीच ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे. याला म्हणायचं परममोदकू आपबुजिले. आपल्याला त्याच्यातच बुजून घ्यायचं, त्याच्यातच अंतर्भाव करायचं, त्याच्यातून वेगळं आपण नाहीच. कधी वेगळं झालोच नाही तर वेगळं असण्याचा प्रश्न काय? उपाधीमुळे केवळ वेगळेपणा दिसतो आहे. त्या उपाधीचा बाद केला तर ब्रह्म आणि मी एकच आहे. मठाकाश आणि घटाकाश दोन नाहीच, फक्त उपाधीमुळे दोन वाटतात. उपाधीचा बाद केला, उपाधी दृष्टी काढली तर आकाश आकाशाच आहे. त्याप्रमाणे परममोदकू आपबुजिले. मग असं केलं तर होईल काय? पितांबरजी महाराज, विचार चंद्रोदय ग्रंथाचे मूळ लेखक पंडित पितांबरजी महाराज म्हणतात, जर असं केलं, असा निश्चय केला तर यही मुक्ती मिले. यही म्हणजे याच लोकामध्ये मुक्ती मिले, मोक्षाला प्राप्त व्हाल सांगताय. झाला अर्थ? बास. आता याच्यावरचे या कलेमधले प्रश्न उत्तर त्याचा विचार आपण. ओम पूर्णमद